हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलांडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण दोषांच्या वृद्धी क्षय लक्षणाबद्दल अभ्यास करणार आहोत. क्रियाशारीर विषयाचा पेपर 1 जो आहे त्यातला हा पॉइंट आहे. ऑलरेडी आपण दोष हा टॉपिक जेव्हा बघितला होता तेव्हा आपण डिस्कस केलं होतं की हे जे दोष आहेत, वातदोष, पित्तदोष, कफदोष, यांचा जर काही कारणांनी वृद्धी झाली म्हणजे त्यांच्यामध्ये जर वाढ झाली किंवा त्यांचा क्षय झाला म्हणजे त्यांचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला शरीरावर काही लक्षणं दिसणार आहेत. तर ती कोणती लक्षणं आहेत किंवा त्यांच्या वृद्धी क्षयासाठी कोणती कारणं कारणीभूत आहेत किंवा कोणत्या कारणांमुळे या दोषांचा क्षय होऊ शकतो किंवा वृद्धी होऊ शकते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे दोषांची वृद्धी क्षय लक्षणे, तर हा टॉपिक युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ आणि SAQ साठी इम्पॉर्टंट आहे. या टॉपिकवर LAQ हा विचारला जाणार नाही, त्यामुळे MCQ आणि SAQ साठी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आता बघूया आपण दोषांची वृद्धी क्षय म्हणजे जे त्रिदोष आहेत महत्वाचे, वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. तर हे जे दोष आहेत यांची वृद्धी म्हणजे काय होणार आहे, त्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. क्वांटिटी किंवा क्वालिटी वाईज जर त्यांची वृद्धी झाली म्हणजे त्यांच्या प्रमाणामध्ये गुणतः किंवा प्रमाणतः वाढ झाली तर त्याला आपण वृद्धी म्हणणार आहोत. आणि याच दोषांचा प्रमाण किंवा गुणांमध्ये क्षय झाला किंवा ते कमी झाले प्रमाणाने किंवा गुणाने तर त्याला आपण दोषांचा क्षय म्हणणार आहोत. तर एक श्लोक किंवा एक रेफरन्स आपल्याला चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 1 दीर्घंजीवित या अध्यायामध्ये एक रेफरन्स येतो. सर्वदा सर्व भावानां सामान्यं वृद्धी कारणं रास हेतू विशेषश्च प्रवृत्ती उभयस्य. म्हणजे सामान्य विशेष सिद्धांत जो आहे ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सामान्य गुणांनी म्हणजे जे काही दोषांचे गुण आहेत त्या गुणांचा जर सेवन केलं किंवा त्या गुणांचाच आहार विहार जर एखाद्या व्यक्तीने केलं तर त्या दोषांची वृद्धी होणार आहे. आणि जर विशेष गुणांनी म्हणजे त्यांच्या एक्झॅक्टली अपोजिट गुणांचा जर आहार विहार असेल एखाद्या व्यक्तीचा तर त्या दोषांचा ऱ्हास होणार आहे, क्षय होणार आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, दोषांचे जे गुण आहेत त्या गुणांना समान असणारे असे गुणात्मक आहार विहार जर एखाद्याने केला तर दोषांची वृद्धी होणार आहे. ऑब्व्हियस आहे, सेम गुणांचाच जर आहार विहार असेल तर दोष वाढणार आहेत कारण त्यांचे गुण सेम असणार आहेत. पण जर त्यांच्या अपोजिट विरुद्ध गुणांचं जर आहार विहाराचं सेवन झालं तर या दोषांचा क्षय होणार आहे. तर यालाच आपण सामान्य विशेष सिद्धांत असं म्हणतो. अजून एक रेफरन्स आहे तो अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 1 आयुष्कामी या अध्यायामध्ये आलेला आहे. वृद्धी समानैः सर्वेषां विपरीतैः विपर्ययाः. म्हणजेच समान गुणांनी वृद्धी होणार आहे आणि त्याच्या विपरीत म्हणजे त्याच्या जे विरुद्ध गुण आहेत अपोजिट जे गुण आहेत त्याच्याने त्याचा क्षय होणार आहे असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजे सामान्य विशेष सिद्धांत जो आपण चरक संहितेमध्ये शिकतो त्याचाच एक वाग्भट संहितेतला रेफरन्स आहे तो म्हणजे वृद्धी समानैः सर्वेषां विपरीतैः विपर्ययः. म्हणजे समान गुणांच्या आहार विहाराच्या सेवनाने दोषांची वृद्धी होणार आहे आणि त्यांच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध गुणाच्या आहार विहाराच्या सेवनाने त्या दोषांचा क्षय होणार आहे. मग हे जे सामान्य आणि विशेष आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात. म्हणजे द्रव्य सामान्य, गुण सामान्य आणि कर्म सामान्य. म्हणजेच काय, द्रव्य सामान्य म्हणजे आता जर काय म्हणू शकतो आपण की रक्तधातू आहे तर डायरेक्ट ब्लड ट्रान्सफ्युजन केलं तर ते द्रव्य सामान्य झालं, त्याने डायरेक्ट रक्तधातूची वृद्धी होणार आहे कारण सेम द्रव्य आहे. म्हणजे रक्तधातू यालाच आपण ब्लड ट्रान्सफ्युजन बाहेरून जर आपण रक्त देत असतो एखाद्या रुग्णाला तर ते द्रव्य सामान्यामध्ये येतं कारण जे द्रव्य आहे त्याच पद्धतीचं आपण द्रव्य बाहेरून प्रोव्हाइड करत आहोत आणि त्यामुळे त्या द्रव्याची वृद्धी होणार आहे. गुणसामान्य म्हणजे काय तर गुणतः म्हणजे आता वातदोष हा चल वृक्ष शीत गुणांचा आहे. तर अशाच शीत आणि वृक्ष गुणात्मक आहाराचं जर सेवन केलं कोणी फॉर एक्झाम्पल वेफर्स किंवा चिवडा फरसाण हे जे असे वृक्ष गुण आहेत किंवा शीत गुणात्मक म्हणजे आईस्क्रीम असेल किंवा आपण म्हणू शकतो की शीत गुणात्मक कोणतंही द्रव्य की जे शीत गुणांची वृद्धी करेल तर हे गुणसामान्यामध्ये येतात. म्हणजे त्याने गुणांची वृद्धी होते पर्टिक्युलर दोषांचे किंवा
त्या जे एंटिटी आहे त्याच्या गुणांच्या समान आहार विहार केल्यामुळे गुणसामान्य म्हणजे त्या दोषांची गुणानुसार वृद्धी होणार आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे कर्मसामान्य, म्हणजे असं कोणतंही कर्म किंवा ऍक्टिव्हिटी जसं अतिचंक्रमण किंवा अति चालणे, अति पोहणे, जास्त स्विमिंग केल्यानंतर किंवा जास्त वॉकिंग केल्यानंतर देखील वातदोष हा वाढणार आहे, कारण चलगुण वाढणार आहे. आणि तिथे कर्मसामान्य म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कर्मामुळे जर त्या दोषाची वृद्धी झाली तर त्याला आपण कर्मसामान्य म्हणणार आहोत. त्याच पद्धतीने विशेष असणार आहे, म्हणजे द्रव्य विशेष, एखाद्या द्रव्याच्या सेवनाने पर्टिक्युलर एंटिटी कमी होणे, किंवा एखाद्या गुणाचे म्हणजे अपोजिट जे वातदोषाचे गुण आहेत वृक्ष शीत, तर त्याच्या अपोजिट गुण म्हणजे जे आहेत स्निग्ध उष्ण गुणात्मक आहाराचं जर सेवन केलं, किंवा ज्याला आपण म्हणू शकतो तैलाभ्यंग वातदोषाच्या वृद्धीमध्ये सांगितलेलं आहे. तैल हे काय आहे, तेल कोणत्या गुणात्मक आहे तर ते उष्ण गुणात्मक आहे आणि ते स्निग्ध गुणात्मक आहे. त्यामुळे तिथे काय होणार आहे, वातदोषाच्या अपोजिट गुणांचा सेवन झाल्यामुळे तिथे वातदोष हे कमी होणार आहे, त्याचा ऱ्हास होणार आहे, क्षय होणार आहे. आणि कर्मविशेष म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट कर्म. आता वातदोष हा अतिचंक्रमण अति पोहणे याच्यामुळे वाढणार आहे, तर अति निद्रा म्हणजेच जास्त झोपल्यामुळे किंवा दिवसा झोपल्यामुळे शरीरामध्ये स्निग्ध गुण वाढणार आहे. आणि त्याच्यामुळे वातदोषाच्या अपोजिट असं कर्म केलं गेल्यामुळे म्हणजे अति झोपल्यामुळे दिवसा झोपल्यामुळे हे वातदोषाचा क्षय इथे होणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे सामान्य विशेष सिद्धांत आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की समान गुणात्मक आहार विहाराने दोषांची वृद्धी होते आणि विरुद्ध गुणाच्या आहार विहाराच्या सेवनाने दोषांचा क्षय होतो. तर हे जे सामान्य आणि विशेष आहेत ह्याचे तीन प्रकार आहेत, म्हणजे द्रव्यसामान्य, गुणसामान्य, कर्मसामान्य, द्रव्य विशेष, गुणविशेष आणि कर्मविशेष. तर हे झाले सामान्य विशेष सिद्धांताबद्दल. आता आपण एक दोषांच्या वृद्धी क्षयाची कारणे आणि लक्षणे बघूया. वातदोष वृद्धी म्हणजे वातदोष वाढणार आहे. तर कशामुळे वाढणार आहे, निदान म्हणजे कारण किंवा त्याचे पॉझिटिव्ह फॅक्टर्स. तर सामान्य विशेष सिद्धांतानुसार वातदोषाच्या समान गुणांचा आहार आणि विहार केल्यास वातदोषाची वृद्धी होते, जे आपण आतापर्यंत डिस्कस केलं की वातदोषाच्या गुणात्मक किंवा जे वातदोषाचे गुण आहेत त्यांना एक्झॅक्टली समान असणारे अशा आहार विहाराचं सेवन करणं, म्हणजेच तसे आहारीय पदार्थ घेणं किंवा तसे कर्म करणं ज्याच्याने वातदोषांच्या गुणामध्ये वृद्धी होईल. तर असे कोणते कोणते आहार विहार आहेत, अतिवृक्ष अतिशीत गुणात्मक आहाराचे सेवन करणे, म्हणजे वृक्ष म्हणजे अजिबात तेल तूप न वापरता असं बनवले जाणारे पदार्थ, किंवा काय म्हणू शकतो आपण की जे ड्रायनेस निर्माण करू शकतात, किंवा अति काय म्हणू शकतो आपण वृक्ष किंवा ड्राय असे पदार्थ, मग त्यामध्ये वेफर सेल, चिवडा किंवा फरसाण असे जे वृक्ष पदार्थ आहेत, किंवा ज्या पदार्थांमध्ये अतिशय कमी तेल किंवा कमी तूप किंवा अजिबातच तेल तूप वापरलेलं नाहीये असे पदार्थ अति प्रमाणात सेवन करणं, किंवा आईस्क्रीम सारखे अतिशीत पदार्थांचं वारंवार सेवन करणं, अतिलंघन करणं म्हणजे बराच काळ उपवाशी राहणं, अजिबात आहाराचं सेवन न करणं. तर हे जे आहे यामुळे वातदोषामध्ये वृद्धी होणार आहे, कारण वातदोष काय आहे, वृक्ष शीत गुणात्मक आहे. तर या कारणाने काय होणार आहे, तर शरीरामध्ये या गुणांची वृद्धी होणार आहे आणि इनडायरेक्टली वातदोषाची वृद्धी होणार आहे. अति जागरण करणे यामुळे देखील वृक्ष गुणाची वृद्धी होणार आहे, म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागत राहणे, मग ते कोणत्याही कारणाने असो, जर मोबाईल बघत असेल, स्टडी करत असेल, कोणत्याही कारणाने रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, आणि ते असं नाही की 1-2 महिन्यातून कधी एखाद्या वेळी जागरण झालं, तर फ्रिक्वेंटली ते म्हणजे आठवड्यातले 7 दिवसांपैकी जर 4 ते 5 दिवस रोज जागरण होत असेल तर डेफिनेटली त्या व्यक्तीमध्ये आपल्याला वातवृद्धीची लक्षणे बघायला मिळणार आहेत. अजून काही कारणं आहेत, तर जास्त प्रमाणात मानसिक ताण असणे म्हणजे स्ट्रेस जास्त असणे याने देखील वातदोषाची वृद्धी होणार आहे. अति व्यायाम करणे, मग त्याच्यामध्ये अतिचंक्रमण म्हणजे अति वॉकिंग करणे, पोहणे म्हणजे स्विमिंग करणे, किंवा अति सायकलिंग करणे. तर कोणताही व्यायाम जो आहे तो अति प्रमाणात केल्याने वातदोषाची वृद्धी होणार आहे. तर हे झाले वातदोष वृद्धीसाठी कोणत्या फॅक्टर्स कारणीभूत आहेत. तर त्या संदर्भात सुश्रुत संहितेमध्ये एक श्लोक आलेला आहे, वातदोषांची वृद्धीसाठी काय कारण आहेत. तत्र आधी आपण श्लोक वाचूया आणि मग एक आपण
अर्थ बघूया. तत्र बलवत विग्रह अतिव्यायाम व्यवाय अध्ययन प्रपतन प्रधावन प्रपीडन अभिघात लंघन प्लवन तरण रात्री जागरण भारहरण गज तुरगरथ पदा अतिचर्या कटुकषाय तिक्त वृक्ष लघु शीत वीर्य शुष्क शाक वल्लूर वरक उद्दालक शामाक मुद्ग मसूर आढकी हरेणू कलाय निष्पाव अनशन विषमाशन अध्यशन वातमूत्र पुरीश शुक्र छर्दी क्षवथु उद्गार बाष्पवेग विघातादिभिः विशेषैः वायू प्रकोपम आपद्यते. म्हणजे हे काही कारण आहे ज्याच्यामुळे वातदोष हा प्रकोपित होणार आहे, वातदोषाची शरीरामध्ये वृद्धी होणार आहे, वाढ होणार आहे. तर कोणते कोणते? अति व्यायाम, जे आपण बघितलं की अति जास्त प्रमाणात व्यायाम करणे, अति व्यवहार जास्त प्रमाणात मैथून करणे, अध्ययन अति जास्त प्रमाणात अध्ययन करणे. तर याने काय होणार आहे? अति अध्ययन केल्याने मग त्याने जागरण होईल किंवा द्रव पदार्थांचं सेवन कमी होईल, आहाराचं सेवन कमी होईल आणि त्यातून अनशन किंवा लंघन घडण्याची शक्यता आहे. प्रपतन प्रधावन म्हणजे जास्त प्रमाणात रनिंग करणं, अभिघात म्हणजे काही मार लागला एखादा, ज्याला आपण म्हणूया ब्लंट ट्रॉमा, तर याने देखील शरीरामध्ये वातदोष वाढणार आहे. अतिलंघन करणे, प्लवन म्हणजे पोहणे, स्विमिंग करणे, रात्री जागरण, भारहरण नेहमी कष्टाची कामं करणे, गज तुरग म्हणजेच रथाने हत्तीवरून असे आधीच्या काळात जे ट्रान्सपोर्टेशनचे साधनं होती तर यांच्यावरून अतिप्रवास करणे, म्हणजे आत्ताच्या काळात आपण म्हणू शकतो जास्त प्रमाणात प्रवास करणे, ट्रॅव्हलिंग करणे, याने देखील वातदोष वाढणार आहे. कटू कषाय तिक्त रसात्मक आहाराचं जास्त प्रमाणात सेवन करणे, म्हणजे कटू रसाचं, कषाय रसाचं, तिक्त रसाचं हे अति प्रमाणात सेवन करणे. वृक्ष लघु शीत गुणात्मक आहार विहाराचं सेवन करणे. मग त्याच्यानंतर जे अधारणीय वेग आहेत त्यांचं धारण करणे किंवा उदिरण करणे, याने देखील वातदोष हा शरीरात वाढणार आहे. तर हे वातवृद्धीची काही कारणं आहेत. अजून एक रेफरन्स आहे सुश्रुत संहितेमध्ये की वातदोष कधी कधी वाढलेला असणार आहे नॅचरली. तर शीताव्र प्रवातेषु घर्मांतेच विशेषतः प्रत्युषस्य अपराह्णे तू जीर्णे अन्नेच प्रकुप्यती. म्हणजे काय सांगितलेलं आहे? शीताभ्र म्हणजे जेव्हा आकाशामध्ये ढग येणार आहेत, जास्त वारा वाहणार आहे. घर्मांते, घर्म म्हणजेच ग्रीष्म ऋतू, ग्रीष्म ऋतूच्या शेवटी, ग्रीष्म ऋतूनंतर कोणता ऋतू येणार आहे? तर वर्षा ऋतू, जे 6 ऋतू आहेत, शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत. तर घर्मांते म्हणजे ग्रीष्मांते, ग्रीष्म ऋतूच्या शेवटी, अंते म्हणजे शेवटी, ग्रीष्म ऋतूच्या शेवटी म्हणजेच कोणता ऋतू सुरू होणार आहे? वर्षा ऋतू. तर वर्षा ऋतूमध्ये जेव्हा आकाशामध्ये ढग आलेले असणार आहेत, शीताभ्र जेव्हा आकाशामध्ये ढग आलेले असणार आहेत आणि वर्षा ऋतूमध्ये प्रत्युषस्य म्हणजे पहाटेच्या शेवटच्या चरणामध्ये, म्हणजेच प्रत्युषस्य किंवा रात्रीच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणजेच पहाटेच्या वेळेस, अपराह्णे म्हणजेच संध्याकाळी, पूर्वान्न मध्यान्न आणि अपराह्न असे दिवसाचे 3 पार्ट्स होतात. पूर्वान्न म्हणजे सकाळचा वेळ, मध्यान्न म्हणजे दुपारची वेळ आणि अपराह्न म्हणजे संध्याकाळची वेळ, इव्हनिंग टाइम. आणि जीर्णे अन्ने आणि भोजनाच्या पचनाच्या एकदम शेवटी वातदोष हा प्रकोपित अवस्थेमध्ये असणार आहे. म्हणजे हे नॅचरल स्टेट्स आहेत किंवा नॅचरल टायमिंग्स आहेत जिथे वातदोष हा जास्त प्रकोपित झालेला असणार आहे. कधी कधी वर्षा ऋतूमध्ये पहाटेच्या वेळी, संध्याकाळी आणि भोजन पचल्यानंतर म्हणजे भोजन पचनाच्या एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये वातदोष हा प्रकोपित अवस्थेमध्ये असणार आहे. तर हा वाढलेला जो वातदोष आहे तो शरीरावर काय काय लक्षणं निर्माण करेल? तर सुश्रुत संहिता सूत्रस्थान अध्याय 15. वातवृद्धो वाक्पारुष्यम कार्शम कार्ष्णम गात्र स्फुरणम उष्णकामिता निद्रानाश अल्पबलत्व गाढवर्चस्व च. म्हणजे वातवृद्ध, वातवृद्धी झाली, वातदोष हा शरीरामध्ये जर वाढला तर काय काय लक्षणं दिसणार आहेत शरीरामध्ये? वाक्पारुष्यम म्हणजे बोलण्यामध्ये एक परुष, एक ड्रायनेस, जे आपल्याला काय म्हणू शकतो आपण की इझिली किंवा स्मूथली बोलता येणार नाहीये. एक खरबरीत आवाज किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो, ज्यामध्ये मधुरता किंवा एक सॉफ्टनेस, मृदुता जे कमी आहे. नॉर्मली आपण बोलत असताना
आपल्या बोलण्यामध्ये एक माधुर्य असतं किंवा एक मृदुता असते, सॉफ्टनेस असतो. जर वातदोष शरीरामध्ये वाढला तर हा सॉफ्टनेस तिथे आपल्याला बघायला मिळत नाही आणि एक हार्श किंवा काय म्हणू शकतो आपण, खरखरीत आवाज असा आपल्याला किंवा आवाजामध्ये एक ड्रायनेस आपल्याला लक्षात यायला लागतं. जे वातप्रकृतीचे वातप्रधान अशी ज्यांची प्रकृती आहे अशा लोकांचा आवाज देखील तुम्ही जर ऑब्झर्व केला तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला हे लक्षण बघायला कधी कधी मिळू शकतं. कार्श म्हणजेच ती व्यक्ती काय होणार आहे, लीन होणार आहे, बारीक होणार आहे. कारण वाता दोषाची वृद्धी झाल्यानंतर तिथे वृक्ष गुण, तिथे चलगुणाची वृद्धी होणार आहे आणि त्यामुळे कोणत्याही धातूंचा काय म्हणू शकतो आपण, पोषण व्यवस्थित होणार नाहीये. त्यामुळे तिथे धातूंमध्ये क्षय व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं वजन कमी व्हायला लागणार आहे आणि कार्शता म्हणजे ती व्यक्ती बारीक किंवा ज्याला आपण लीन व्हायला लागते असं म्हणू शकतो. कार्ष्ण म्हणजे शरीरावर एक काळसर अशी छटा यायला लागते. मग ते स्पेसिफिकली काय म्हणू आपण की लोकली ते दिसायला लागतं, म्हणजे डोळ्यांच्या आजूबाजूला डार्क सर्कल्स दिसायला लागतील किंवा पूर्ण शरीराचा जो वर्ण आहे, कॉम्प्लेक्शन जे आहे ते डार्कनेस म्हणजे नॉर्मली त्या व्यक्तीचा वर्ण ज्या पद्धतीने आहे त्याला बदलून एक प्रकारची काळसर किंवा काळपट अशी स्किन होणे त्याला आपण कार्ष्ण्य म्हणणार आहोत. तर हे कशामुळे होणार आहे, जर शरीरामध्ये वातदोष हा वाढलेला असेल, वातवृद्धी झालेली असेल तर अशा वेळी आपल्याला हे डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स किंवा शरीरावर एक ब्लॅकनिंग किंवा एक काळपटपणा असा स्किनवर आपल्याला बघायला मिळणार आहे. गात्रस्फुरण जे अवयव आहेत ते स्फुरित असणार आहेत किंवा त्यांच्यामध्ये एक ड्रायनेस असणार आहे. प्रत्येक स्किन किंवा जे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये एक ड्रायनेस येणार आहे. उष्णकामिता म्हणजेच उष्ण द्रव्यांची इच्छा होणार आहे किंवा उबदार अशा ठिकाणी बसण्याची, झोपण्याची इच्छा होणार आहे. कारण वातदोष वाढलेला असला की त्याच्यामध्ये वातदोषाचा गुण कोणता आहे, शीत. तर शीत गुण वाढला तर त्या व्यक्तीला कंटिन्युअसली थंडी वाजणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला उष्णतेची आवश्यकता वाटणार आहे किंवा उष्ण गुणांबद्दल त्याला एक प्रीती किंवा एक प्रेम निर्माण होणार आहे की त्या व्यक्तीला प्रत्येक वेळी उष्ण आहार सेवन करण्याची इच्छा होईल, उष्ण ठिकाणी जाऊन बसण्याची इच्छा होईल, नेहमी स्वेटर किंवा ब्लँकेट घालून ब्लँकेट पांघरून घेण्याची इच्छा होईल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे आपल्याला रुग्ण सांगणार आहेत की मला नेहमी स्वेटर घालून बसण्याची इच्छा होते किंवा कायम थंडी सारखं वाटत आहे किंवा नेहमी पांघरून घेऊन बसावं असं वाटतं, तर यावेळी आपल्याला समजून घ्यायचं की हे वातवृद्धीमध्ये देखील आपल्याला हे अशी लक्षणं बघायला मिळतात. निद्रानाश, निद्रानाश म्हणजे खूप कमी निद्रा येणार आहे किंवा इन्सोमनिया ज्याला आपण म्हणतो की त्या व्यक्तीला झोप लागणार नाहीये. चलगुण किंवा काय म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये असणाऱ्या वृक्ष गुणामुळे एक झोपेसाठी जी लागणारी एक स्थैर्य आहे किंवा स्थिरता आहे ती त्या व्यक्तीमध्ये नसल्या कारणाने त्या व्यक्तीमध्ये आपल्याला जर वातवृद्धी झाली असेल तर अशा व्यक्तीमध्ये आपल्याला निद्रानाश हे लक्षण बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला अजिबात झोप येणार नाहीये किंवा जरी झोप आली तरी लगेच जाग येणार आहे किंवा एकदम कमी वेळेसाठी झोप लागणार आहे. अल्पबलत्व, वातदोष शरीरामध्ये वाढला म्हणजेच कफदोष कमी होणार आहे. तर कफदोष हे दोन्ही अपोजिट आहेत, वातदोष आणि कफदोष, कारण यांच्या दोघांचे जे गुण आहेत ते एकमेकांच्या अपोजिट आहेत. तर अल्पबलत्व म्हणजे कफदोष कमी होणार आहे आणि कफदोष काय करतो, शरीराला बल देण्याचं काम करतो. जेव्हा वातदोष शरीरामध्ये वाढणार आहे तेव्हा आपोआप कफदोष कमी झाल्यामुळे त्या व्यक्तीला दौर्बल्य किंवा वीकनेस जाणवायला लागणार आहे. पुढे आहे गाढ वर्चस्व. वर्च म्हणजेच पुरुष किंवा स्टूल, मोशन. जर वातदोष शरीरामध्ये वाढला म्हणजे वृक्षगुण वाढणार आहे, शीतगुण वाढणार आहे. त्यामुळे पुरुषाला एक ड्रायनेस येणार आहे किंवा आपण काय म्हणू शकतो एक मलावष्टांब किंवा पूर्ण असे पुरुषाला एक वृक्षता आल्या कारणाने सॉफ्टली मोशन पास होणार नाहीये किंवा सॉफ्टली स्टूल पास होणार नाहीये आणि ते शरीरामध्ये ड्रायनेस असल्यामुळे शरीरामध्येच मोशन किंवा पुरुष अडकून राहणार आहे आणि त्याला गाढत्व येणार आहे. गाढत्व म्हणजे ड्रायनेस किंवा एक वृक्षता त्या मोशनला किंवा स्टूलला येणार आहे. तर ही जी लक्षणं आहेत ही वातवृद्धीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. अजून एक रेफरन्स आहे वातवृद्धीच्या लक्षणांबद्दल, अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 11. तर याच्यामध्ये काय आहे, वातवृद्धीची लक्षणे काय सांगितलेली आहेत. वृद्धस्तु कुरुते अनिलः कार्श
कार्ष्णोष्णत्व कामत्व कंप अनाह शकृत ग्रहण बल निद्रा इंद्रिय भ्रंश प्रलाप भ्रमदीनता. वृद्धस्तू म्हणजेच वृद्धी होणार आहे. कशाची? अनिल म्हणजेच वातदोषाची. वातदोषाची वृद्धी झाल्यानंतर काय लक्षणं बघायला मिळणार आहे? कार्ष म्हणजे व्यक्ती बारीक होणार आहे, लीन होणार आहे. कार्ष्ण म्हणजे शरीरावर एक काळपटपणा येणार आहे, ब्लॅकनिंग असणार आहे, डोळ्यांच्या भोवती डार्क सर्कल्स दिसणार आहेत. उष्ण कामित्व म्हणजे उष्ण गुणांची इच्छा होणार आहे, उष्ण आहार सेवन करण्याची इच्छा होणार आहे किंवा कंटिन्युअसली स्वेटर घालून बसण्याची इच्छा होणार आहे, ब्लँकेट पांघरून बसण्याची इच्छा होणार आहे. तर हे उष्ण कामित्व. कंप म्हणजे ट्रेमर्स असणार आहेत. वातदोषामध्ये वातदोष हा चलगुणाचा असल्यामुळे जेव्हा वातदोषाची वृद्धी होणार आहे तर चलगुणाची देखील वृद्धी होणार आहे, चलगुण देखील वाढणार आहे आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये कंप तयार होणार आहे म्हणजेच ट्रेमर्स. हातापायाला एक प्रकारे हातपाय असे कापणार आहेत किंवा ते त्यांची एक मुवमेंट होणार आहे. तर हे वातवृद्धीमध्ये आपल्याला कंप हे लक्षण बघायला मिळणार आहे. अनाह म्हणजेच पोटामध्ये गॅस संचित होणार आहे किंवा गॅसेस तयार होणार आहेत. इझिली स्टूल, युरिन किंवा फ्लॅटस हे इझिली पास होणार नाही आणि ते वातदोष वाढल्यामुळे तो शरीरामध्ये अडकून राहणार आहे, ॲब्डॉमेनमध्ये तो अडकून राहणार आहे आणि त्याच्यामुळे एक गॅस शरीरामध्ये तयार झाल्यानंतर ज्या प्रकारचं फिलिंग येतं किंवा इझिली मोशन पास होणार नाही. तर हे अनाह हे लक्षण आहे. शकृत ग्रहण म्हणजे शकृत म्हणजे पुरुष, तर पुरुष ग्रह होणार आहे म्हणजे इझिली मोशन पास होणार नाहीये आणि शरीरामध्ये ते अडकून राहणार आहे. तर ही लक्षणे आपल्याला वातदोषाच्या वृद्धीमध्ये बघायला मिळणार आहेत. बलभ्रंश होणार आहे म्हणजे बल कमी होणार आहे, दौर्बल्य हे लक्षण रुग्णाला जाणवणार आहे. निद्राभ्रंश म्हणजे निद्रा येणार नाहीये, इन्सोमनिया हे लक्षण रुग्ण सांगणार आहे. इंद्रिय भ्रंश जे इंद्रिय आहेत ते स्वतःचे कर्म करण्यासाठी असमर्थ ठरणार आहेत किंवा ते स्वतःचे विषयाकडे आकर्षित होणार नाहीयेत. प्रलाप म्हणजेच अति असंबंध बडबड करणार आहे ती व्यक्ती. जर वातदोषाची वृद्धी झाली तर ती व्यक्ती कंटिन्युअसली बडबड करणार आहे, बोलत राहणार आहे. भ्रम म्हणजेच चक्कर येणार आहे त्या व्यक्तीला. जसं आपण बघितलं की वातदोष वाढला की कफदोष कमी होणार आहे. जर कफदोष कमी झाला तर तिथे ऑब्व्हियसली जे स्निग्धता आहे ते जास्त कमी होणार आहे आणि वृक्षगुणाची वृद्धी होणार आहे आणि त्याच्यामुळे भ्रम किंवा बलभ्रंश असल्यामुळे बल कमी झाल्यामुळे देखील रुग्णाला चक्कर येणार आहे. दीनता म्हणजे दौर्बल्य, एक वीकनेस रुग्णाला जाणवणार आहे. तर हे वातवृद्धीच्या लक्षणांमध्ये आपल्याला ही लक्षणे बघायला मिळणार आहेत. तर हे जे श्लोक आहेत याच्यामध्ये ॲटलिस्ट वाग्भट म्हणजे अष्टांग हृदयाचे जे श्लोक आहेत ते तरी पाठ असणं अपेक्षित आहे. कारण जर SAQ विचारला गेला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तर श्लोक लिहून जर तुम्ही खाली एक्सप्लेनेशन दिलं तर ते जास्त इफेक्टिव्ह असणार आहे आणि त्याने तुम्हाला मार्क्स देखील एक्झाममध्ये जास्तीत जास्त मिळणार आहे. किंवा वायवामध्ये ओरल एक्झाममध्ये जर तुम्हाला एक्झामिनरने विचारलं वातवृद्धीच्या लक्षणांचा श्लोक सांगा तर तुम्हाला ॲटलिस्ट अष्टांग हृदय जे रेफरन्स आहे हे श्लोक तरी तुम्हाला पाठ असले पाहिजे. जर पॉसिबल झालं तुम्ही सुश्रुत आणि अष्टांग हृदय असे दोनही श्लोक पाठ करू शकता, पण दोन्ही पाठ होत नसतील तर ॲटलिस्ट वाग्भट रेफरन्सेस जे आहेत ते तरी पाठ असणं अपेक्षित आहे. तर हे झालं वातदोषांच्या वृद्धीबद्दल. आता वातदोषाचा क्षय म्हणजे वातदोष जर कमी झाला तर काय काय लक्षणं दिसणार आहे. तर याच्यामध्ये वातक्षये मंद चेष्टता अल्पवाक प्रहर्षो मूढ संज्ञताच म्हणजेच मंद चेष्टता. चलगुण कमी होणार आहे. वातदोषाचा क्षय झाला म्हणजे त्याच्या गुणांचा देखील क्षय होणार आहे. चलगुण हे जे आहे ते कमी होणार आहे. चलगुण कमी झाला की चपळपणा कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे मंद चेष्टता, कोणतीही क्रिया करण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे, स्लगिश अशा क्रिया होणार आहेत. वाक म्हणजेच बोलणे ही क्रिया वातदोषामुळे होणार आहे. जर हाच वातदोष कमी झाला तर बोलण्याची क्रिया देखील कमी होणार आहे किंवा ती व्यक्ती अतिशय कमी बोलणार आहे. प्रहर्ष म्हणजे वातदोषाचा जर क्षय झाला तर शरीरावरती एक जे आपण म्हणतो की गुज बम्स तर हे एक आपल्याला बघायला मिळणार आहे. मूढ संज्ञता, रुग्णाला कोणत्याही गोष्टींचं भान राहणार नाही म्हणजे एक वेगळ्या
वातदोषामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचे सेन्सेशन होणार आहे, जाणीव होणार आहे. पण हाच वातदोषाचा जर क्षय झाला तर मूड जाऊ देणार, म्हणजे आजूबाजूला काय सुरू आहे याचा काहीही त्या व्यक्तीला जाणीव नसणार आहे, कोणतेही सेन्सेशन्स होणार नाहीये. असं वातदोषाच्या क्षयाच्या लक्षणांमध्ये सांगितलेलं आहे. पुढचा रेफरन्स आहे तो म्हणजे अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 11 वातदोषाच्या क्षयाची लक्षणे. लिंगम क्षीणेनी लिंगस्य साधो अल्पम भाषिते इथम संज्ञा मोहस्तथा श्लेष्म वृद्युक्तामय संभवाः. लिंगम म्हणजे लक्षण, क्षीणे म्हणजे क्षय, अनिले म्हणजेच वात. वातदोषाचा क्षय झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात? अंगस्य साध, अंग साध होणार आहे, म्हणजे अंग गळून गेल्यासारखं असं लक्षण आपल्याला रुग्ण सांगणार आहे. अल्पभाषिते इथम म्हणजे बोलण्याची क्रिया कमी होणार आहे. संज्ञा मोह म्हणजे जे सेन्सेशन्स आहेत, संज्ञा म्हणजे कोणत्याही गोष्टीचे जी जाणीव आहे ती होणार नाही. संज्ञा मोह म्हणजेच कोणतेही सेन्सेशन्स त्या व्यक्तीला जाणवणार नाहीयेत. आणि श्लेष्म वृद्धी, वातदोषाचा जर क्षय झाला तर श्लेष्माची वृद्धी होणार आहे, म्हणजेच कफदोष हा वाढणार आहे. आणि कफदोषाच्या वृद्धीमुळे जे काही आजार होणार आहेत, आमय म्हणजे रोग, कफदोषाच्या वृद्धीमुळे जे काही आजार आहेत ते आपल्याला वातदोषाच्या क्षयामध्ये बघायला मिळणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. अंगसात अल्पभाषिते इथं संज्ञा मोहस तथा श्लेष्म वृद्धियोक्तामय संभव, हे वातदोषाच्या क्षयामध्ये ही लक्षणं आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढे आहे पित्तदोष. पित्तदोषाची वृद्धी. जसं आपण वातदोषाच्या वृद्धीची कारणे बघितली तसंच पित्तदोषाच्या वृद्धीची कारणे देखील काय असणार आहेत? तर पित्तदोषाच्या समान गुणात्मक अशा आहार विहाराने पित्तदोष हा वाढणार आहे. तर समान आहार विहार म्हणजेच काय? तर अतिउष्ण, अतितीक्ष्ण गुणात्मक आहाराचं सेवन, अतिकटू आम्ल लवण रसात्मक आहार सेवन करणे, अति तिखट आंबट खाणे, मसालेदार पदार्थ म्हणजे जास्त स्पायसी किंवा जास्त पंचंट असे जे टेस्ट असतात, जास्त मसाले वापरलेले असे ज्या भाज्या आहेत, आहार आहेत, त्यांचं सेवन करणं, दही मासे शिळं अन्न यांचं रोज सेवन करणं, अति उन्हामध्ये फिरणं म्हणजे जास्त आतप सेवन करणं, क्रोध शोक ईर्षा ही जी मानसिक कारणं आहेत याच्यामुळे पित्तदोष जो आहे तो वाढणार आहे. तर हे पित्तदोष वाढण्याची कारण सांगितलेली आहेत. अजून एक रेफरन्स आहे इथे सुश्रुत संहिता सूत्रस्थान अध्याय 21. क्रोध शोक भय आयास उपवास विदग्ध मैथुन उपगमन कटु आम्ल लवण तीक्ष्ण उष्ण लघु विदाही तिल तैल पिण्याक कुलत्थ सर्षप अतसी हरितक शाक गोधा मत्स्य अजा आविक मांस दधी तक्र कुर्चिका मस्तू सौवीरक सुरा विकार आम्लफल कटू प्रभृतीभिही पित्तम प्रकोप आपद्यते. म्हणजे इथे काही आहारीय द्रव्यांचा देखील उल्लेख केलेला आहे. म्हणजे कटू आम्ल लवण अशा रसांचं सेवन जास्त प्रमाणात करणं, तीक्ष्ण उष्ण लघु विदाही अशा आहाराचं सेवन करणं, क्रोध शोक म्हणजे जास्त चिडचिड करणे, शोक म्हणजे जास्त दुःख करणे, भय अति घाबरल्याने, अति जास्त विदग्ध अशा आहाराचं सेवन करण्याने, किंवा हे जे तिल म्हणजे तिळाचं जास्त सेवन करणं, तेल जास्त खाणे, पिंड्यात म्हणजे जे तिळाची पेंड असते, कुळीत, सर्षप म्हणजे मोहरी, त्या अशा आहारीय पदार्थांचं अतिसेवन केल्याने पित्तदोष शरीरामध्ये वाढणार आहे. अजून काय असे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये पित्तदोष आपल्याला वाढलेला बघायला मिळणार आहे? तर तद उष्णैहि उष्णकालेच घनांतेच विशेषतः मध्याह्नेच अर्धरात्रेच जिर्यती अन्नेच कुप्यते. जसं आपण वातदोषाबद्दल बघितलं की कोणत्या कोणत्या काळामध्ये वातदोष वाढलेला आहे, त्याच पद्धतीने उष्णकाल, जसं आपण वातदोषामध्ये शीतकाल बघितला होता तसं उष्णकाली पित्तदोष वाढणार आहे. घनांते, घन म्हणजेच जेव्हा आकाशामध्ये ढग येणार आहेत त्यांचा अंत, जसं आपण घर्मांते बघितलं होतं. घर्म म्हणजेच ग्रीष्म ऋतू, ग्रीष्म ऋतूच्या शेवटी हा वर्षा ऋतू आहे आणि त्याच्यामध्ये वातदोष वाढणार आहे. घनांते म्हणजेच घन म्हणजेच मेघ किंवा आकाशात आलेले ढग त्यांचा शेवटचा काळ. मग वर्षा ऋतूनंतर कोणता येणार आहे? तर शरद ऋतू. तर शरद ऋतूमध्ये पित्तदोष वाढणार आहे. मध्यान्हकाली म्हणजे दुपारच्या वेळी, अर्धरात्री म्हणजे मध्यरात्री पित्तदोषाची वृद्धी असणार आहे. आणि
आहार पचनाच्या मधल्या अवस्थेमध्ये पित्तदोष हा वाढलेल्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे काही अशा वेळा आहेत किंवा असे काही ऋतू आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पित्तदोषाची वृद्धी झालेली बघायला मिळणार आहे. पित्तदोषाची जर वृद्धी झाली तर आपल्याला काय लक्षणं दिसणार आहेत? पित्तवृद्ध म्हणजे पित्तदोषाची वृद्धी झाल्यानंतर पिता व भासता, संतापहा, शीतकामित्वम, अल्पनिद्रता, मूर्छा, बलहानी, इंद्रिय दौर्बल्यम, पीतविणमूत्र नेतृत्वम च. म्हणजे पिता व भासता म्हणजे पूर्ण शरीर जे आहे ते पिवळसर अशा वर्णाचं किंवा येलोइश असं शरीरावरती एक आपल्याला शेड दिसणार आहे. संताप म्हणजे ती व्यक्ती अति जास्त संतापी किंवा क्रोधी अशी दिसणार आहे, कारण पित्त दोषामध्येच उष्ण तीक्ष्ण गुण असल्या कारणाने या गुणांची वृद्धी होणार आहे आणि ती व्यक्ती नेहमी त्रासलेली संतापलेली अशी असणार आहे. शीतकामित्व पित्तदोष उष्ण गुणात्मक असल्या कारणाने त्या व्यक्तीला शीत गुणांची इच्छा होणार आहे, म्हणजे थंड असं आहार्य त्या व्यक्तीला आपल्याला थंड अशा आहार्य पदार्थांचं सेवन करण्याची ती व्यक्ती इच्छा व्यक्त करणार आहे. जसं वातदोषाच्या वृद्धीमध्ये उष्णकामित्व हे लक्षण होतं, त्याच पद्धतीने पित्तदोषाच्या वृद्धीमध्ये शीतकामित्व, कारण पित्तदोष हा उष्ण गुणाचा आहे, त्यामुळे तिथे शैत्यतेबद्दल किंवा शीत गुणाबद्दल जास्त प्रीती किंवा प्रेम असणार आहे. मग त्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी पिण्याची इच्छा होईल किंवा थंड आहार्य पदार्थ जे आहेत ते खाण्याची इच्छा होईल. नेहमी एसी, कूलर, फॅन याच्यामध्ये थंड ठिकाणी बसण्याची इच्छा असेल, तर हे जे आहे हे शीतकामित्व म्हणजे जर पित्त दोषाची वृद्धी झाली तर हे लक्षण आपल्याला बघायला मिळणार आहे. अल्पनिद्रता उष्ण तीक्ष्ण गुणामुळे शरीरामध्ये दाह होणार आहे आणि त्याच्यामुळे रुग्णाला निद्रा येणार नाहीये किंवा अतिशय कमी अशी निद्रा असणार आहे. मूर्छा पित्तदोषाची वृद्धी झाल्यानंतर ऑफकोर्स शरीरामध्ये उष्ण गुण वाढणार आहे, तीक्ष्ण गुण वाढणार आहे आणि त्याच्यामुळे रुग्णाला मूर्छा येणार आहे, म्हणजेच रुग्णाला भोवळ येणार आहे, चक्कर येणार आहे. बलहानी रुग्णाचा बल जे आहे, स्ट्रेंथ जी आहे ती कमी होणार आहे. इंद्रिय दौर्बल्य असणार आहे, म्हणजे इंद्रिय स्वतःचे विषयांकडे आकर्षित होणार नाहीयेत, कोणतेही कार्य करण्यासाठी ते इंद्रिय सक्षम असणार नाहीयेत. पीत विणमूत्र नेत्रत्व म्हणजे पुरुष म्हणजे स्टूल, युरिन आणि नेत्र म्हणजे डोळे, हे तीनही ठिकाणी आपल्याला पीतवर्णता दिसणार आहे. येल्लोइश असं आपल्याला कलर बघायला मिळणार आहे, म्हणजे डोळे एकदम पिवळसर दिसतील. मोशन जी आहे ती अति जास्त येल्लोइश कलरची होणार आहे. युरिनला एक येल्लोइश कलर असणार आहे. तर ही जी लक्षणं आहेत ही पित्तवृद्धीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पित्तवृद्धीचाच अजून एक रेफरन्स आहे अष्टांगृते सूत्रस्थान अध्याय 11. पीत विणमूत्र नेत्रत्व क्षुत्रोद्दाह अल्पनिद्रता पित्तम म्हणजेच पीत विणमूत्र नेत्रत्वक म्हणजेच विट म्हणजे पुरुष म्हणजे मोशनला येल्लो कलर असणार आहे, जास्त अति प्रमाणात पिवळसर अशा वर्णाची पुरुष पास होणार आहे. युरिनला जास्त येल्लो रंग असणार आहे. डोळे पिवळसर असणार आहे. त्वक म्हणजे त्वचा ही पिवळसर असणार आहे किंवा येल्लोइश शेड त्वचेवर दिसणार आहे. क्षुत म्हणजेच भूक अति प्रमाणात लागणार आहे. हंगर जे आहे जास्त प्रमाणात क्षुधा लागणार आहे, भूक लागणार आहे, कारण पित्तवृद्धीमध्ये उष्ण तीक्ष्ण गुण वाढल्यामुळे नेहमी जठराग्नी प्रदीप्त असणार आहे आणि त्याच्यामुळे त्या रुग्णाला कंटिन्युअसली भूक लागलेली असणार आहे. त्रुट म्हणजे तहान, वारंवार तहान लागणार आहे. थर्स्ट हे लक्षण रुग्ण सांगणार आहे. दाह उष्ण तीक्ष्ण गुण शरीरामध्ये वाढल्यामुळे एक बर्निंग सेन्सेशन, पूर्ण शरीरामध्ये दाह होत आहे, बर्निंग होत आहे, अशा पद्धतीचं लक्षण रुग्ण सांगणार आहे. अल्पनिद्रता हे सार्वदैहिक दाह म्हणजे पूर्ण शरीरामध्ये बर्निंग झाल्यामुळे व्यवस्थित झोप लागणार नाही, त्यामुळे रुग्णाला अति कमी प्रमाणात झोप ही लक्षणं किंवा असं रुग्ण आपल्याला सांगणार आहे की झोप खूप कमी लागते किंवा झोपच लागत नाही. तर हे पित्तवृद्धी म्हणजे पित्तदोषाची जर वृद्धी झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला अशी लक्षणं बघायला मिळणार आहे. आता याच पित्तदोषाचा जर क्षय झाला म्हणजे पित्तदोषाचं प्रमाण कमी झालं तर काय लक्षणं बघायला मिळणार आहेत? पित्तक्षय मंदोष्म अग्निता निष्प्रभताच म्हणजेच मंद अग्नी होणार आहे. जठराग्नी जो आहे तो मंद होणार आहे. पित्तदोषाचा क्षय झाला म्हणजे शरीरातला उष्ण तीक्ष्ण गुणाचा क्षय होणार आहे. उष्ण गुण कमी झाला तर अग्नीमधला देखील उष्ण गुण कमी होणार आहे, जठराग्नी मंद होणार आहे, त्यामुळे व्यवस्थित भूक लागणार नाहीये, व्यवस्थित खाल्लेल्या अन्नाचं प्रॉपरली डायजेशन होणार नाहीये,
उष्ण म्हणजेच मंदोष्ण, शरीराचं टेम्परेचर प्रॉपर मेंटेन होणार नाहीये, कारण उष्ण गुण कमी झाल्यामुळे शरीराचं टेम्परेचर देखील कमी व्हायला सुरुवात होणार आहे. निष्प्रभता आणि स्किन किंवा त्वचेवर जी एक चकाकी आहे, जे लस्टर आहे, हे पित्त दोषामुळे आहे. कारण भ्राजक पित्त जे आहे त्वचेमध्ये असणारं, त्याच्यामुळे त्वचेला एक कांती आहे, उजळती अशी त्वचा आपल्याला दिसणार आहे. पण याच पित्त दोषाचा जर क्षय झाला तर ती जी त्वचा आहे ती कांतीहीन किंवा एक लस्टरलेस किंवा त्याला एक काय म्हणू शकतो, शाईन नाहीये अशा पद्धतीची एक निस्तेज अशी त्वचा आपल्याला बघायला मिळणार आहे. अजून एक रेफरन्स आहे वाग्भट संहितेमधला पित्तदोषाच्या क्षयासंदर्भात. पित्ते मंदो नलाहा शीतम प्रभाहानी, म्हणजे मंद अनल, अनल म्हणजेच अग्नी. तर जठराग्नी मंद असणार आहे. शीत म्हणजे त्या रुग्णाला कंटिन्युअसली थंडी वाजणार आहे. कारण पित्तदोषाचा क्षय झाला म्हणजे उष्ण गुणाचा क्षय झाला. उष्ण गुण कमी झाला की त्या रुग्णाला थंडी वाजायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शीत किंवा शैत्यता हे लक्षण बघायला मिळणार आहे. आणि प्रभाहानी म्हणजेच त्वचेवरची जी काही कांती आहे, तेज आहे, ते आपल्याला कमी झालेलं बघायला मिळणार आहे. तर हे झालं पित्तदोषाच्या क्षयाबद्दल. आता आहे कफदोषाची जर वृद्धी झाली, कफदोष शरीरामध्ये जर वाढला तर तो कोणत्या कारणाने वाढणार आहे. ज्या पद्धतीने कफदोषाच्या गुणांचा समान आहार विहार, जसं आपण वात आणि पित्त दोषाचं बघितलं त्याच पद्धतीने कफदोषाचं देखील सेम आहे, की कफदोषाची जी काही गुण आहेत त्याच्याच समान गुणात्मक आहार विहार जर केलं तर कफदोषाची वृद्धी होणार आहे. आणि हे जे कफदोष समान आहार विहार आहेत तर ते कोणते आहेत किंवा कोणत्या कारणाने शरीरामधला कफदोष वाढणार आहे. तर अति प्रमाणामध्ये मधुर आम्ल लवण रसात्मक आहाराचं जास्त सेवन करणं, अति प्रमाणामध्ये गुरु आणि स्निग्ध आहाराचं सेवन करणं, कारण कफदोष देखील गुरु गुणात्मक स्निग्ध गुणात्मक आहे. तर परत परत स्निग्ध गुणात्मक किंवा गुरु गुणात्मक आहाराचं सेवन करणं म्हणजे जास्त तेल तूप फॅटी जे पदार्थ आहेत किंवा जे स्निग्ध पदार्थ आहेत, अति बटर तेल तूप किंवा ज्याला आपण म्हणूया चीज, या सगळ्या पदार्थांचं सेवन अति प्रमाणामध्ये करणं, दुग्धजन्य पदार्थांचं सेवन जास्त करणं म्हणजे पनीर किंवा श्रीखंड बासुंदी, हे जे काही अति गुरु अशा कॅटेगरीतले पदार्थ आहेत त्यांचं जास्त प्रमाणात सेवन करणं, व्यायाम अजिबात न करणं, अति झोपणे किंवा दिवसा झोपणे, जास्त प्रमाणात निद्रा घेणे, या सगळ्या कारणांमुळे शरीरातला कफदोष हा वाढणार आहे. तर आपण एक रेफरन्स बघूया कफदोषाच्या वृद्धीसाठी कोणती कोणती कारणं असतात. दिवा स्वप्न, अव्यायाम, आलस्य, मधुर आम्ल लवण, शीत स्निग्ध गुरु पिच्छिल, अभिषंद, माश महामाश गोधूम तिलपिष्ट, विकृती, दधी दुग्ध कृशरा, पायस इक्षु विकार, अनुप औदक मांस, वसा विसमृणाल, कसेरुक, शृंगाटक, मधुर, वल्लीफल, समशन, अध्यशन प्रभृतीही श्लेष्मा प्रकोप आपत्यते. म्हणजेच दिवास्वप म्हणजे दिवसा झोपणे, अजिबात व्यायाम न करणे, आलस्य अति प्रमाणात असणे, मधुर आम्ल लवण रसात्मक आहार जास्त सेवन करणं, शीत स्निग्ध गुरु गुणात्मक आहाराचं जास्त प्रमाणात सेवन करणं, पिच्छिल किंवा अभिषंदी जे गुणात्मक असे द्रव्य आहेत जसे दही आहे किंवा दुग्धजन्य पदार्थांचं अति प्रमाणात सेवन करणं, माश म्हणजे उडीदाचं जास्त प्रमाणात सेवन करणं, तिलपिष्ट म्हणजे तिळाची जी पेंड आहे याचं जास्त प्रमाणात सेवन करणं, इक्षु विकार म्हणजेच उसाचा रस किंवा उसाचे जे काही वेगवेगळे फॉर्म्स आहेत, म्हणजे मग ते साखर असेल गूळ असेल तर यांचं जास्त प्रमाणात सेवन करणं, याच्यामुळे शरीरातला कफदोष हा वाढणार आहे. आणि अशा कोणते वेळा आहेत की ज्याच्यामध्ये कफदोष आपल्याला वाढलेला बघायला मिळणार आहे. तर सशीतैहि शीतकालेच वसंतेच विशेषतः पूर्वाह्नेच प्रदोषेच मुक्तमात्रे प्रकुप्यते. म्हणजेच शीतकालामध्ये कफदोष वाढणार आहे कारण कफदोष देखील शीतगुणात्मक आहे. वसंत ऋतूमध्ये कफदोष हा अति प्रमाणात वाढलेला बघायला मिळणार आहे. पूर्वाह्न म्हणजे दिवसाच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे सकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये कफदोष वाढलेला असणार आहे. प्रदोषे म्हणजेच रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये देखील कफदोष हा वाढलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. भुक्त मात्रे म्हणजे जेवल्यानंतर लगेचच, भोजन केल्यानंतर लगेचच शरीरामध्ये कफदोष हा वाढलेला असणार आहे. म्हणजे सकाळी 6 ते 10 हा कफदोषाचा काळ आहे, सकाळी 10 ते दुपारी 2 हा पित्तदोषाचा काळ आहे आणि दुपारी 2 ते संध्याकाळी
6 हा वात दोषाचा काळ आहे आणि हेच सेम ऍप्लिकेबल होणार आहे रात्रीसाठी. म्हणजे संध्याकाळी 6 ते 10 हे कफदोष असणार आहे, रात्री 10 ते 2 पित्त दोष असणार आहे आणि रात्री 2 ते सकाळी 6 हे वात दोष असणार आहे. तर अशा पद्धतीने या काळामध्ये ह्या दोषांची अशी विभागणी झालेली आहे. म्हणजे शीतकाल, वसंत ऋतू, पूर्वान्ह म्हणजे सकाळच्या वेळेत सकाळी 6 ते 10 या काळामध्ये, प्रदोषी म्हणजे संध्याकाळी 6 ते 10 या काळामध्ये, भुक्त मात्रे म्हणजे जेवल्यानंतर लगेचच कफदोष हा शरीरामध्ये वाढलेला असणार आहे. तर हा जो वाढलेला कफदोष आहे त्याची शरीरावर काय लक्षणं बघायला मिळणार आहेत. श्लेष्म वृद्ध म्हणजे कफदोष वाढल्यानंतर, श्लेष्मा म्हणजेच कफदोष हा वाढल्यानंतर काय लक्षणं बघायला मिळणार आहेत. शौक्ल्यम, शैत्यम, स्थैर्यम, गौरवम, अवसाद, तंद्रा, निद्रा, संधी विश्लेषश्च. शौक्ल्य म्हणजे शरीरावर एक पांढरटपणा असणार आहे, एक त्वचा जी आहे ती व्हाईटिश अशी दिसायला लागणार आहे. शौक्ल म्हणजे शुक्लता जास्त वाढणार आहे, पांढरट अशी स्किन बघायला मिळणार आहे. शैत्य म्हणजे त्या व्यक्तीला जास्त प्रमाणात थंडी वाजणार आहे, कारण कफदोष हा शीतगुणात्मक आहे. तर शीतगुणाची वृद्धी झाल्यामुळे त्या व्यक्तीला थंडी वाजणार आहे. स्थैर्य एक स्थिरता असणार आहे, प्रत्येक गोष्ट किंवा कोणतंही कार्य करण्यासाठी एक स्लगिश किंवा संथ अशी कामं होणार आहेत. गौरव म्हणजे शरीरामध्ये गुरुता वाढणार आहे, त्यामुळे कोणतीही कामं पटपट होणार नाहीयेत. अवसाद अंग गळून गेल्यासारखं किंवा एक आळशीपणा, आलस्य असं शरीरामध्ये येणार आहे. तंद्रा म्हणजे नेहमी डोळ्यावरती एक अशी झापड असणार आहे किंवा नेहमी आराम करण्याची इच्छा असणार आहे. निद्रा म्हणजे जास्त प्रमाणात झोप लागणार आहे किंवा जास्त प्रमाणात निद्रा घेण्याची इच्छा त्या व्यक्तीला होणार आहे. तर हे कफदोषाच्या वृद्धीमध्ये आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार आहेत. अजून एक रेफरन्स आहे कफदोषाच्या वृद्धीसाठी. श्लेष्मा अग्निसदन प्रसेक आलस्य गौरवम श्वैत्य शैत्य श्लथांगत्व श्वासकासाती निद्रता. हा श्लेष्मा वृद्धी म्हणजे वातवृद्धीमध्ये कफवृद्धीमध्ये आपल्याला काय लक्षणं बघायला मिळणार आहेत. अग्निसदन, अग्नी म्हणजे जठराग्नी, सदन म्हणजे त्याचा साध होणे, अग्नी मंद होणार आहे, कारण कफदोष काय आहे, शीत गुणाचा आहे आणि अग्नी उष्ण गुणाचा आहे. तर शीत गुणामुळे किंवा कफदोषाच्या शीतगुणामध्ये वृद्धी झाल्यानंतर अग्नी काय होणार आहे, मंद होणार आहे किंवा अग्नी विझून जाणार आहे. त्यामुळे अग्निसदन म्हणजे जठराग्नी मंद होणार आहे, डायजेस्टिव्ह फायर हे कमी होणार आहे, त्यामुळे रुग्णाला भूक लागणार नाहीये. प्रसेक म्हणजे नेहमी नॉशियाटिक फिलिंग असणार आहे. कफदोष हा द्रवगुणात्मक असल्या कारणाने द्रवगुणाची वृद्धी झाल्यामुळे नेहमी नॉस्ट्रेटिक किंवा एक काय म्हणू शकतो आपण, रुल्लास किंवा प्रसेक नेहमी तोंडामध्ये जास्त प्रमाणात लालास स्त्राव किंवा सलायवेशन जास्त होणार आहे. आलस्य त्या व्यक्तीला एकदम आळशी किंवा लेझी असं फील होणार आहे. शरीरामध्ये गुरुता असणार आहे, कोणतंही कार्य करण्यासाठी उत्साह नसणार आहे. श्वैत्य म्हणजेच श्वेतता किंवा शुक्लता, शरीरावर किंवा स्किनवर एक पांढरट अशी स्किन तयार होणार आहे किंवा व्हाईटिश अशी स्किन दिसायला लागणार आहे. शैत्य म्हणजे कंटिन्युअसली त्या व्यक्तीला थंडी वाजणार आहे. श्लथांगत्व जे शरीर आहे ते एकदम गळून गेल्यासारखं किंवा श्लथता असं त्या शरीरामध्ये किंवा अवयवांमध्ये जाणवणार आहे. श्वास म्हणजे जर कफाची वृद्धी झाली, कफदोष जर शरीरामध्ये वाढला तर धाप लागणार आहे. कास म्हणजेच कफ किंवा खोकला. तर ह्या गोष्टी आपल्याला, हे व्याधी जे आहेत श्वासकास म्हणजेच छोटी छोटी कामं, थोडीशी कामं, कमी कष्टाची कामं केल्यानंतर देखील धाप लागणे किंवा एक दम लागणे ज्याला आपण म्हणतो, किंवा कास म्हणजे नेहमी खोकला असणे आणि त्याच्यातून कफ बाहेर पडणे, सकफ कास, हे लक्षणं आपल्याला बघायला मिळणार आहेत. अतिनिद्रता आणि निद्रा जास्त प्रमाणात त्या व्यक्तीला येणार आहे. तर हे कफदोषाच्या वृद्धीमध्ये आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार आहे. कफदोषाचा जर क्षय झाला, कफदोषाचं प्रमाण शरीरामध्ये कमी झालं तर काय आपल्याला लक्षणं दिसणार आहेत. श्लेष्म क्षय, वृक्षता, अंतर्दाह, आमाशय तर श्लेष्माशय शून्यता, संधी शैथिल्यम, तृष्णा दौर्बल्यम, प्रजागरणच. म्हणजे श्लेष्मक्षय म्हणजे श्लेष्मा म्हणजेच कफदोष, याचा क्षय झाला तर शरीरामध्ये वृक्षता वाढणार आहे, ड्रायनेस वाढणार आहे. कारण कफदोष कसा आहे, स्निग्ध गुणाचा आहे. जर कफदोषच कमी झाला तर स्निग्ध गुण कमी होणार आहे आणि शरीरामध्ये वृक्ष गुणाची वृद्धी होणार आहे आणि स्किनवर पूर्ण ड्रायनेस असणार आहे. अंतर्दाह, शीतगुण कमी होणार आहे कफदोषाचा, त्यामुळे शरीरामध्ये बर्निंग असं सेन्सेशन असणार आहे.
आमाशय तर श्लेष्माशय शून्यता, म्हणजे कफदोषाची जी काही स्थानं आहेत तिथे शून्यता असणार आहेत. कफदोषाचा क्षय झाल्या कारणाने तिथे कफदोष असणार नाहीये. त्यामुळे जे आपण म्हणू शकतो की तर्पक कफ जो आहे, जो शिरप्रदेशी असणार आहे, त्याचा एक क्षय होणार आहे. कफदोषाचा क्षय म्हणजे जे काही त्याचे प्रकार आहेत ते देखील कमी होणार आहेत, म्हणजे इनडायरेक्टली सगळ्याच प्रकारांचा क्षय होणार आहे. त्यामुळे शिरप्रदेशी असणारा जो तर्पक कफ आहे त्याचा क्षय झाला तर तिथे असणारे जे काही सेंटर्स आहेत, कोणत्याही कार्याचे जे सेंटर्स आहेत किंवा इंद्रियांचे जे काही सेंटर्स आहेत ते व्यवस्थित काम करणार नाहीत. त्यामुळे रुग्णाला चक्कर येणार आहे किंवा एक गिडीनेस असं लक्षण रुग्णाला दिसणार आहे. संधी शैथिल्य, जे जॉईंट्स आहेत ते व्यवस्थित बांधलेले नसणार किंवा स्ट्रॉंग असणार नाहीयेत. त्यामध्ये एक काय म्हणू शकतो आपण, विकनेस असणार आहे किंवा त्या सांध्यांमधून आवाज यायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच थोडंही मुवमेंट केलं तर प्रत्येक जॉईंटमधून साऊंड यायला लागेल किंवा कोणतेही मुवमेंट करण्यासाठी खूप जास्त पेनफुल असे ते मुवमेंट्स असणार आहेत. तृष्णा म्हणजे शीतगुण कमी झाल्यामुळे शरीरामध्ये उष्णगुण वाढणार आहे, त्यामुळे थर्स्ट हे लक्षण दिसणार आहे. दौर्बल्य, कारण कफदोष हे बल देण्याचं काम करणार आहे. जर हाच कफदोष कमी झाला तर दौर्बल्य, विकनेस असणार आहे. आणि प्रजागरण, कफदोष हा निद्रेसाठी देखील कारणीभूत आहे. जर कफदोषच कमी झाला तर निद्रा येणार नाही, त्यामुळे जागरण होणार आहे. तर हे कफदोषाच्या क्षयामध्ये आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार आहे. वाग्भट संहितेमधला काय रेफरन्स आहे कफदोषाच्या क्षयामध्ये? कफे भ्रमः, म्हणजे कफदोषाचा जर क्षय झाला तर भ्रम हे लक्षण दिसणार आहे, म्हणजेच रुग्णाला चक्कर येणार आहे. श्लेष्माशयानाम शून्यत्व, जिथे जिथे कफदोषाची स्थानं आहेत तिथे कफदोषाचा क्षय झाल्यामुळे तिथे शून्यता, म्हणजेच तिथली जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती व्यवस्थित पार पडणार नाहीये. त्यामुळे जसं आपण म्हटलं की शिरप्रदेशामधले असणारा तर्पक कफ जो आहे तो कमी झाला तर तिथल्या इंद्रियांना पोषण व्यवस्थित मिळणार नाही, त्यामुळे ते इंद्रिय स्वतःचे कार्य व्यवस्थित करणार नाहीयेत. जर सांध्यांमधला म्हणजे जॉईंट्स मधला जो कफ आहे, श्लेषक कफ, तो जर कमी झाला तर मुवमेंट्स व्यवस्थित होणार नाहीयेत किंवा मुवमेंट्स होताना तिथे साऊंड असणार आहे, पेनफुल मुवमेंट्स हे असणार आहे. त्यामुळे जी काही कफदोषाची स्थानं आहेत तिथे कफदोषाचा क्षय झाला तर आपल्याला तिथली ऍक्टिव्हिटी जी आहे, तिथले कार्य जे आहे ते व्यवस्थित होताना दिसणार नाहीयेत. हृदद्रव म्हणजे हृदयाच्या ठिकाणी असणारा जो अवलंबक कफ आहे त्याचा देखील क्षय होणार आहे. त्याचा क्षय झाला तर हृदयामध्ये किंवा छातीमध्ये धडधड वाढणार आहे किंवा पाल्पिटेशन आपल्याला हे लक्षण रुग्ण सांगणार आहे. श्लथसंधिता, सांध्यांमध्ये एक स्टिफनेस किंवा जे फर्मनेस आहे ते नसणार आहे आणि सांधे हे वीक व्हायला सुरुवात होणार आहे. तर कफदोषाचा जर क्षय झाला तर ही लक्षणे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण दोषांचे वृद्धी क्षय लक्षणाबद्दल अभ्यास केला. जे काही वातदोष, पित्तदोष, कफदोष यांचा जर वृद्धी झाली, ह्या दोषांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली, गुणामध्ये वाढ झाली किंवा या दोषांचं प्रमाण कमी झालं, यांचे गुणतः जर यांचा क्षय झाला तर काय काय लक्षणं शरीरावर दिसणार आहेत किंवा या दोषांच्या वृद्धीसाठी कोणती कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे या दोषांची वृद्धी होणार आहे, तर हे सगळे पॉईंट्स आपण आज डिस्कस केलेले आहेत. हा जो टॉपिक आहे हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ आणि SAQ साठी इम्पॉर्टंट आहे. जे श्लोक आहेत ते कदाचित तुम्हाला MCQ साठी विचारले जाऊ शकतात किंवा SAQ साठी डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं की वातदोषाच्या वृद्धी क्षयाची कारणे आणि लक्षणे वर्णन करा. तर असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा जर श्लोक लिहून तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं किंवा आन्सर केलं तर जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे जर पॉसिबल असेल तर सुश्रुत आणि वाग्भट असे दोनही रेफरन्स पाठ केले तर उत्तम आहे. जर नसेल तर ऍटलिस्ट वाग्भट म्हणजे अष्टांग हृदय संहितेचे जे काही रेफरन्सेस आहेत ऍटलिस्ट ते तरी पाठ असणं अपेक्षित आहे. कारण वायवासाठी ओरल एक्झाममध्ये देखील एक्झामिनर तुम्हाला असे जे श्लोक आहेत ते विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला हे श्लोक पाठ असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण दोषांच्या वृद्धी क्षयाची लक्षणं जी आहेत तो टॉपिक कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे त्याबद्दल डिस्कस करूया. धन्यवाद.